तर हिंग बघा मित्रांनो, तुम्हाला भाकर कशी करतात ते शिकवतो. परात घ्यायची मोठी भाकरीची आणि मग चाळणीनं पीठ चाळून घ्यायचं ज्वारीचं. पीठ चाळून झालं की त्याच्यामध्ये पिठामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. जेवढं पाणी लागते तेवढंच टाकायचं, नाही तर पातळ करून ठेवशाल बरं काय पीठ. मग पाणी टाकून चांगलं मऊ पिठाला चुरायचं. जेवढं पीठ चांगलं चुरेल तेवढी भाकर चांगली येते मोडणं. मग भाकरीचा उंडा चांगला करायचा आणि ते जेवढा आपल्याला भाकर मोठी करायची तेवढाच उंडा घ्यायचा बरं का. आणि मस्त खाली पांढरं कोरडं पीठ टाकून भाकरीला गरा फिरवायचं. एकदम गोल चिटूक भाकर होते बरं काय. मग टाकायचं ते ताव्यावर टाकून त्याला थोडंसं पाणी टाकून फिरवायचं. मग काय भाकरीला उलटायचं. भाकरीला उलटलं की इकडी भाकर भाजेपर्यंत इकडे दुसरी भाकर तयार होते. कोण म्हणते भाकर मॅगी फक्त 2 मिनटात तयार होते, म्हणून आपली इकडी भाकर बी 2 मिनटात तयार होते. मग काय भाकर तोपर्यंत इकडी भाजेपर्यंत तिला अजून एकदा उलटून ठेवायचं. मग काय जसं नंद आपली साडी बिडी घेण्या गेलं सणाला आलं की रुसते बघा, तशीच रुसून फुगते बघा, तशीच भाकर बी टर्र फुगते. मग भाकर घ्या आणि जेवढं पीठ आता शिल्लक राहते लास्टला, त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये एक नंग लेकरू असलं की त्या लेकरासाठी भाकर करायचं. मग काय लेकरू बी खुश, आपण बी खुश. मी तर 2-3 मिनटामध्येच एवढ्या मोठ्या भाकऱ्या केल्या. मग तुम्ही असंच भाकर करा, बघा कशी फुगाली भाकर. सवय माय उगं हवं. मग काय घ्यायचं एक पिलेटात ठेवायचं मोडायची भाकर कांदा मस्त भाजी भात घ्यायचं. मग भाकरीचा कुटका मोडायचं आणि खायचं. वा कसं एक नंबर लागते. मग उगं बघ नका, लाईक आणि सबस्क्राईब करा बरं काय.